जे माननीय उपप्रादेशिक परिवहनाधिकारी विजयकुमार पाटील यांना आज महासंघातर्फे निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनामध्ये प्रामुख्याने 3 विषय आम्ही महासंघाने पूर्ण मीटिंग घेऊन आणि एकमताने 3 विषयांवर सखोल प्रशिक्षण करण्यानंतर आम्हाला कळाले की हे 3 विषय जे जनतेचे आणि चालकांचे निगडीत आहे आणि चालकांना जे त्रास होत आहे त्या त्रासाला दूर करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बाईक टॅक्सी ज्यामुळे बाईक टॅक्सीमुळे आज रिक्षा चालकांचा पूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे उंबरठ्यावर आहे। यासाठी आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने एक निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की आपण जे कारवाई करत आहे RTO किंवा वाहतूक शाखा हे फक्त 1-2 दिवसासाठी कारवाई करतात आणि 10-15 बाईक टॅक्सीचे रायडर्सना पकडतात आणि दंड ठोकतात, पण आम्हाला ते कारवाई कंटिन्यू होणे गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बेरोजगार युवक आहेत ते बाईक टॅक्सीचे ॲप इन्स्टॉल करून आहे ना व्यवसाय सुरू करत आहे, पण त्या बेरोजगार युवकांना हे माहीत नाही की हे इल्लीगल आहे। याचं प्रबोधन करणे आणि जे बाईक टॅक्सी हे रॅपिडो ॲप आहे ते ॲपचे मालक आणि संचालक यांच्यावर केस करणे, यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। जेणेकरून हे पूर्णपणे संपवण्यासाठी, हे समस्या पूर्णपणे संपवण्यासाठी आम्हाला ते ॲप प्ले स्टोअरमधून डिलीट करावं किंवा प्ले स्टोअरमधून रॅपिडोचे ॲपमधून 2 व्हीलर बाईक टॅक्सीचा ऑप्शन डिलीट करावा अशी मागणी घेऊन आज आम्ही इथं आलो होतो। आणि दुसरा विषय म्हणजे वाहन पोर्टल आपल्याला माहीत असेल, गाड्यांचे हस्तांतरण आज जवळपास 2 महिन्यापासून बंद आहे आणि जवळपास महाराष्ट्रात करोडो रुपयाचा उलाढाल ठप्प झालेला आहे। आणि त्यामुळे आज जे डीलर्स आहे आणि जे चालक आहेत ज्याला गरज आहे की गाडी विकून आपला काय तर दुसरा व्यवसाय किंवा दुसरे काम करायचं आहे, त्याचे सर्व कामं बंद पडलेले आहे। त्यासाठी आम्ही वाहन पोर्टल हे येणाऱ्या सोमवारपर्यंत चालू करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन आणि धरणे आंदोलन सोलापूर RTOचे गेटमध्ये आम्ही करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल, माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी जे निर्णय घेतलेला आहे मराठी भाषा ते खूपच अभिमान आहे आम्हाला त्यांच्यावर आणि त्यांच्या निर्णयावर। महाराष्ट्र हे महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमचा अभिमान आहे आणि मराठी भाषा हे चालकांनी स्वीकार केलेली आहे। चालकांनी प्रशिक्षण घेतला आणि त्याचं प्रमाणपत्रही घेतलेलं आहे, पण आम्हाला एक खंत आहे की माननीय परिवहन मंत्री साहेबांनी जसे चालकांवर निर्बंध लावून चालकांवर कठोर सक्ती लावून मराठी सक्तीची केलेली आहे, त्याचप्रमाणे प्रशासन आणि RTO विभागात, परिवहन विभागात जेही कामकाज आहे, जेही कागदपत्र आहे ते सर्व कागदपत्र आम्ही मराठीमध्येच आम्हाला मिळावे अशी विनंतीचं एक निवेदन आज देण्यात आलेलं आहे। परवाना असो, लायसन असो, फिटनेस असो किंवा RC बुक असो, हे आम्हाला मराठीमध्येच पाहिजे। का म्हणजे मराठीला योग्य स्थान मिळणे म्हणजे कागदपत्रावर मराठी भाषेचा उल्लेख असणे। आणि जर तुम्ही हे करत नसेल तर तुमचा जे ढोंग आहे, तुम्ही जे चालकांवर सक्ती करून गरिबांना दाबण्याचं काम करत आहे, हे चुकीचं असेल। तुम्हाला जर खरोखरच मराठी भाषेचा अभिमान असेल, जसं आम्हाला महासंघाला अभिमान आहे तसं परिवहन मंत्री साहेबांनाही अभिमान असेल, तर ते परिवहन विभागातील प्रत्येक कागद हे मराठीतच असायला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।